माझं नाव प्रभाकर व्हाळ. मी पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यात वडगाव मावळ नावाचं गाव आहे. अति छोटे खेडेगाव आहे. त्या गावात राहतो आणि लोककलेची खूप आवड होती पहिल्यापासून, कारण माझे वडीलच तमाशाचे पेटीवादक होते आणि त्याच्यामुळं लोककलेवरती माझं खूप काही प्रेम होतं. गाढवाचं लग्न करणारे दादू इंदुरीकर हे माझे आजोबा लागतात तसे, आणि त्यांच्यावर लिहा असं माझ्या एका गुरुवर्य जे विजय कुळेकर आहेत त्यांनी सांगितलं. आणि मी थोडं छोट्या छोट्या कथा लिहायचो आणि आकाशवाणी पुणे केंद्रावर माझी कथाकथन जवळ 20-25 वेळा झालेले आहेत आणि नभोनाट्य पण मी सादर केली. तर मलाही म्हटले, माझे गुरुवर्य म्हटले की तुम्ही एक काम करा, तुम्ही पहिलं दादू इंदुरीकरांवर लिहा, आणि दादू इंदुरीकर लिहिलं आणि तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल की ते पुस्तक 1 महिन्यामध्ये 1000 आवृत्ती गेली त्याची, आणि त्याला मला पहिला राज्य पुरस्कार मिळाला. दादू, तो जो चित्रपट आलाय गाढवाचं लग्न, तो मकरंद अनासपुरे, तर तो त्या पुस्तकावर आधारित आहे. आणि मग ही मालिका मला सुरू केली मी, किंवा मग ते म्हटले बाबा यमुनाबाई वाईकर ह्या उपेक्षित कोल्हाटी समाजाचे कोण लिहिणार, उपेक्षितांवर लिहिणार कोण, म्हणजे जसं की लढणारे असतात त्यांना लिहिता येत नाही आणि जे लिहितात त्यांना लढता येत नाही, तसं या कलावंताचं आहे. म्हणजे गावकुसा बाहेरची सुद्धा जे कलावंत आहेत की ते भटके आहेत, विमुक्त आहेत, त्यांना काय अक्षर वाङ्मयच माहीत नाही. आणि मग मी यमुनाबाईंवरती जवळजवळ 2.5 वर्ष काम केलं. मी सतत जायचो, त्यांच्याबरोबर राहायचो, त्यांना समजून घेतलं आणि मग त्यांच्यावर लिहिलं. त्यांना त्या पुस्तकामुळे पद्मश्री मिळाली. तिसरं माझं पुस्तक जे अभिमानाने सांगतो इथं आहेत आता तावडे सर, की मला कुणीच लिहित नव्हतं. आत्माराम पाटील, शाहीर आत्माराम पाटील म्हणजे महाराष्ट्रातलं फार मोठं व्यक्तिमत्व होऊन गेलं, फार मोठं, की त्या व्यक्तिमत्वाला कुणी समजूनच घेतलं नाही. त्यांची जी रचना आहे त्या रचना आत्तापर्यंत कोणत्याही शायरांनी त्या आशयाच्या रचना केलेल्या नाही आहेत. आणि इतक्या सुंदर रचना करणारा हा शाहीर संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये अण्णाभाऊ साठे, अमर शेख, गव्हाणकर यांच्याबरोबर जायचा. ही मंडळी गेली कुठं? आणि मग त्या आत्माराम पाटलांवर ज्यावेळेस मी लिहायला गेलो त्यावेळेस सरांसारख्या अनेकांचं मला खूप मोठं सहकार्य मिळून त्यातून आत्माराम पाटील आले पुढे. त्याचं मला फार मोठं समाधान वाटलं. पण आत्माराम पाटलांनी जाता सांगितलं होतं की तुम्ही अज्ञानदासावर लिहा, म्हणजे शिवाजीराजांचा पहिला पोवाडा गाणारा, आणि तोही जिजाऊनी त्यांना सांगितली अज्ञाना तू लिही, तू काहीतरी बाण म्हटल्या त्या, आणि मग तो त्यांनी बांधला. आणि अफजल खानाच्या वधानंतर बरोबर 1 वर्षाने तो राजगड राजधानी होती 25 वर्ष महाराजांची, तिथे तो गाऊन दाखवला. तो खरा इतिहास लिहिला, त्याचा मला खूप आनंद वाटतो. पुढे मी सावळ्याची गंगीची भूमिका करणारी प्रभा शिवणेकर, जिला फार मोठं पुढे मोठमोठे पुरस्कार मिळाले, तिच्यावर लिहिलं. अशा अनेक लोककलावंतांच्या चरित्रावरती मी लिहिलं आणि महाराष्ट्राला सादर केलं. त्याचा एक सार्थ अभिमान वाटतो मला. हां, तुमचं हे कॅमेऱ्यातून पाहिलेले लोककलावंतांचे जग बघून मी पहिली गोष्ट म्हणजे मला तर एकदम आश्चर्याचा सुखद धक्काच बसला की असंही काम करणारा कोणतरी माणूस आहे की ज्याला अंतरंगातलं कळतं की बाबा काय करायला पाहिजे आपल्याला. कारण आता बाह्य जग सगळं बिघडलेलं आहे आणि तुम्ही गेली अनेक वर्ष हे करताय जतन, तर ते कौतुकास्पद नुसतं नाही आहे, तर हे पिढ्यानपिढ्याला हा वारसा जतन करावा लागणार आहे. याच्यावर अजून काम झालं पाहिजे. आणि माणसांनी सगळ्यांनी जेवढे हे लोकसंस्कृतीचे पाईक आहेत त्यांनी सगळ्यांनी तुम्हाला मदत केली पाहिजे. त्यांनी सर्वांनी भरभरून तुमचं कौतुक केलं पाहिजे, कारण असल्या गोष्टी समाजाला सांस्कृतिक चळवळीचा एक वेगळा आयाम घेऊन उभा राहतील. आणि आम्ही जी सांस्कृतिक चळवळ विसरून गेलोय ती पुन्हा कुठेतरी आत्मीयता निर्माण होईल. आणि याच्यासाठी हे पुस्तक म्हणजे तुम्हाला खूप 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 धन्यवाद देतो मी, कारण अशा आशयाचं पुस्तक आमच्या तरी पाहण्यात नाही आतापर्यंत. आणि तुम्ही मराठी आणि इंग्रजीमध्ये प्रत्येक या कलावंतांची घेतलेली मुलाखत, त्यांचं जीवनचरित्र, आणखीन काय पाहिजे याच्यासारखं अभूतपूर्व असं पुस्तक
की जे सगळ्यांनी पुढे डोक्यावर घेऊन नाचतील असं ते पुस्तक आहे. आणि म्हणून या पुस्तकाबद्दल आणि तुमच्याबद्दल खूप खूप मला तुम्हाला सततशा धन्यवाद द्यावेसे वाटतात. कारण अशी प्रतिकृती कुणी पुढे काढणार नाही. कारण त्या तशी माणसंच नाही राहिली आपल्याकडे. दृष्टी राहिली नाही. मराठीची प्रगल्भता जर कुणी केली असेल तर आमच्या लोकशाहिरांनी, लोकसंगीतानी, लोकपरंपरेनी. मराठी शाहिरी आणि लोकपरंपरा ह्या इतक्या मोठ्या होत्या की त्यांनी मराठी भाषेला समृद्ध केलेलं आहे. आणि म्हणून तिच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. लोकसंस्कृती ही अशी अशी घटना आहे. लोकसंगीताचं आम्हाला नाट्यसंगीत का आवडत नाही बहुजनांना? म्हणजे तिथं याच्यावर थाप पडली ना, ढफावर थाप पडल्यानंतर किंवा ढोलकीचा तोडा वाजल्यानंतर संबंध बहुजन समाज हा गोळा होतो आजही. कारण ती रांगड्या माणसांची रानटी कला आहे. आणि जो कष्ट करतो, जो प्रचंड मेहनत घेतो, त्याला मुळमुळी संगीत नाही आवडत. त्याला ते कडक संगीत लागतं. आणि मग त्याचं काय आहे, त्याच्या आयुष्यामध्ये अंधारच आहे ना, त्याच्या आयुष्यामध्ये दारिद्र्य आहे. तर हे तुमची जे कॅमेऱ्यातून पाहिलेले लोक कलावंत जग आहे ना, हे इतकं अर्थपूर्ण होईल, इतकं अर्थपूर्ण की त्याला तोडच नाही आहे. माझ्या मते हा तुम्ही केलेला जो अभ्यास आहे आणि हे याच्यात समाविष्ट केलेले कलावंत आहेत, हे खरं लोक कलावंत आहेत, उपेक्षित आहेत. आणि उपेक्षितांचा अंतरंग कोण लिहिणार आहे? आज जी काही आज 21व्या शतक म्हणतो आपण, AI आलेला आहे. या AIला काही घेणं देणं नाही आणि एका वर्गाला विशिष्ट काही घेणं देणं नाहीये की तुमची संस्कृती काय होती आणि तुमच्या लोककला काय होता, त्या जतन करण्यासाठी कुणी. आणि हे जर दिव्य भव्य दर्शन जे महाराष्ट्राला अक्षर वाङ्मयातून तुम्ही आणि फोटोग्राफीतून, म्हणजे मला तुमचं कौतुक यासाठी की आमच्या या मावळच्या परिसरामध्ये पहिला जो लिथो प्रेस होता तो राजा रवी वर्माने टाकलेला होता. आणि मला त्याच्याहून आठवलं की राजा रवी वर्मा यांनी मावळच्या परिसरात येऊन ती लिथो प्रेसमध्ये जी अजरामर देवादिकांची फोटोग्राफी केलेली आहे त्याला तोड नाही आहे. आणि आज राजा रवी वर्मा म्हणजे टॉपमोस्ट कलावंत आणि म्हणून तशी तुमची ही कलाकृती आहे. आज मला जर वाटतं तुम्ही राजा रवी वर्माचं दुसरं अंग आहात. नाही का? नक्कीच नाही, अजिबात नाही. राजा रवी वर्मा मेहनत 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 बस, बाकी काही नाहीये. नाही, खूप प्रामाणिकपणा, खूप मेहनत, खूप परिश्रम आणि ते भोगलेलं, त्यागलेलं, ते ऐकलेलं तुम्ही ज्या एका याच्यामध्ये बसवलेत ना, ते त्याला तोडच नाही हो, तोडच नाही कोणी, त्याला तोडच नाहीये. म्हणजे हे अप्रतिम, आता शब्दच नाही आपल्याकडे त्याचं वर्णनच करण्याचा शब्द नाही. पण हे असं यायला पाहिजे होतं. हे आणि सगळे आमच्यासारखे भुकेले आहेत असं येण्याचं. हे असलं वाचण्याचं हे आम्ही भुकेला आहोत. आणि तुम्ही हे जे मांडले त्याला खूप, हे अक्षर वाङ्मय अक्षय होईल. आणि तुमची फोटोग्राफी ही अक्षर राहील, कायम राहील स्मरणात माणसांच्या. कधीही लोप पावणार नाही. काळ येईल. हजारो वर्ष जशी तुकारामांची गाथा आहे, तशी ज्ञानेश्वरी आहे, ती हजारो वर्ष आपण त्याच्यावर चालतो. तसं ज्यांनी ज्ञान दिले, ज्यांनी प्रकाश दिलेला आहे या सगळ्या माणसांनी समाजातल्या, तर ते तुम्ही हे करून एक फार मोठी गाथा निर्माण केलेली, याला मराठीतली गाथा म्हणेल मी, नाही का? आणि हे काम तुम्ही करतात, खूप खूप मोठं काम झालेलं आहे. तर तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो. तुमचं काम खूप मोठं व्हावं आणि लोकांपर्यंत जावं खऱ्या अर्थाने, एवढी अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद.